पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे। आपण सासवडमधील जे प्रशासकीय भवन आहे येथे आहोत। खरं तर या पुरंदर विमानतळासाठी 7 गावातील जमिनी भूसंपादन केल्या जाणार आहेत। एकंदरीतच यामध्ये एकतपूर असेल, कुंभारवळण असेल, मुंजवडी असेल, खानवडी असेल, तसेच वनपुरी आणि पारगाव या 7 गावातील जमिनी आहेत त्या भूसंपादन केल्या जाणार आहेत। एकंदरीतच खरी अर्थाने 10 जूनपर्यंत जे शेतकरी आहेत हे भूसंपादन संमती देण्यासाठी वेळ देण्यात आलेली आहे। एकंदरीतच सासवड येथील जे प्रशासकीय भवन आहे येथे जे अधिकारी आहेत हे 7 गावातील जे शेतकरी भूसंपादनाची संमती देण्यासाठी येणार आहेत यासाठी टेबल लावण्यात आलेले आहेत। एकंदरीतच आपण पाहू शकता की संपूर्ण जे अधिकारी वर्ग आहेत हे 7 गावातील जे शेतकरी आहेत जे भूसंपादनाला संमती देणार आहेत त्या शेतकऱ्यांसाठी हे अधिकारी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। आणि खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात जे अधिकारी वर्ग आहेत ते शेतकऱ्यांना मदत करताना दिसत आहेत। आपल्यासोबत काही अधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। खरं तर 10 जूनपर्यंत ही भूसंपादनाची प्रक्रिया राबवण्यात येत आहे। काय सांगाल थोडक्यात? की जी पारगाव गाव आहे त्या गावामधले जे शेतकरी आहेत त्यांनी संमतीपत्र आणि प्रतिज्ञापत्र सादर करायचं आहे म्हणजे ह्या ठिकाणी। आणि बाकीच्या तालुक्यातले जे कर्मचारी ते ह्या ठिकाणी आलेले आहेत की भूसंपादन जे छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर या ठिकाणी होणार आहे त्याच्या बाबतीत संमतीपत्र आणि प्रतिज्ञापत्र शेतकऱ्यांनी घेण्यासाठी आम्हाला प्राधिकृत केलेलं आहे। खरं तर भूसंपादनाची प्रक्रिया आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे। कसा प्रतिसाद आज संमतीसाठी भेटतो? आज सकाळपासून सुरू झाले, खरं तर उद्यापासून शेतकऱ्यांना पैसे देखील देण्यास सुरुवात होईल। नाही, शेतकरी येतात, काल आले होते, आज पण येतील शेतकरी। याच्या आधी किती पूर्ण झाले काय? याच्या आधीमध्ये ॲक्च्युली मला माहीत नाही, विचारावं लागेल। आता नक्कीच जी भूसंपादन प्रक्रिया झालेली आहे पारगावमधील जी संमती देण्यात आलेली आहे ते आपल्याला अधिकारी काही वेळा सांगतीलच, मात्र जे 7 गावातील जे भूसंपादन प्रक्रिया आहे संमती घेण्यात येत आहे याची प्रक्रिया सध्या मोठ्या प्रमाणावरती राबवण्यात येत आहे। 10 जूनपर्यंत एकंदरीत शेतकऱ्यांना संमती देण्यासाठी वेळ देण्यात आलेली आहे। आणि खरं तर आज सकाळपासूनच जे अधिकारी आहेत ते मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांची संमती घेण्यासाठी सासवड येथील प्रशासकीय भवन येथे जमलेले आहेत। काय सांगाल? खरं तर तुमच्याकडं वनपुरी गाव आहे, कशा पद्धतीचा शेतकऱ्यांचा प्रतिसाद आहे? अजून तर एकही अर्ज आलेला नाही, पण सध्या काही शेतकरी येऊन त्याची माहिती घेऊन गेलेले आहेत, तर ती माहिती घेऊन जाऊन आता उद्यापासून देतील ते। याच्या आधी किती प्रमाणात वनपुरी गावची संमती आलेली आहे? काही असं काय आलेलं नाही सध्या तर काही शेतकऱ्यांची संमती आता वनपुरीची तर आता कालपासून तर एकही नाही आहे, याच्या आधीच्या पूर्वी त्याच्या अगोदरचं माहिती नाही। नक्कीच जे अधिकारी आहेत ते मोठ्या प्रमाणावरती प्रशासकीय भवन येथे आहेत आणि जी शेतकऱ्यांची भूसंपादनाची संमती घेण्यासाठी अधिकारी वर्ग बसलेला आहे। सर, मुंजवडी गावाची जी संमती आहे कशा पद्धतीचा शेतकऱ्यांचा प्रतिसाद आहे? शेतकऱ्यांचा प्रतिसाद कसा आहे? सर, शेतकरी आता येऊन गेलेले आहेत, सगळ्यांनी डॉक्युमेंट आता विचारून गेलेले आहेत की कशा पद्धतीने काय काय डॉक्युमेंट लागतात, त्या पद्धतीने आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। ते उद्यापासून येतो म्हणलेत, आज दुपारच्या पुढे येतील। आज दुपारच्या पुढे येतील सगळे। प्रतिसाद कसा वाटतो? प्रतिसाद आहे, चांगला आहे। त्यांनी आता हे केलेलं आहे, 4-5 जण येऊन गेलेले आहेत। नक्कीच शेतकरी आज सकाळपासून येण्यास सुरुवात झालेली आहे, माहिती घेत आहे, परंतु अजूनपर्यंत संमतीला शेतकरी येताना दिसत नाहीत असं देखील काही अधिकारी सांगतायत। मात्र संमतीला जी माहिती घेण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावरती जे सासवड येथील प्रशासकीय भवन येथे येताना पाहावयास मिळत आहे। आणि 7 गावातील जे पारगाव असेल, मुंजवडी असेल, येथे जे अधिकारी वर्ग आहे शेतकऱ्यांना कोणत्याही स्वरूपाची अडचण येऊ नये यासाठी मदत करताना दिसत आहेत। अगदी टेबल लावण्यात आलेले आहेत आणि जे कोणती कागदपत्र कशा पद्धतीने सबमिट करायची हे देखील अधिकारी वर्ग आहे ते शेतकऱ्यांना सांगणार आहे। सकाळपासून माहिती घेताना मोठ्या प्रमाणावरती शेतकरी दिसत आहेत हे देखील अधिकारी सांगताना दिसत आहेत। कॅमेरा पर्सन अभिजित पिशेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, पुरंदर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।